संस्थापक राज्य छत्रपती शिवराय कोरेगाव रांजणगाव परिसरात जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा यश. आता इकडं बंद एक तर थंडी वाजायला लागली, लवकर बंद व्हायचं. बस जास्त सुरू झालं वगैरे. तुम्ही तर सभेसारखीच व्यवस्था केली सगळी, साऊंड ते सगळे आपल्या फक्त सभेसाठी व्यासपीठ फक्त सूचना द्यायला, सभा कुठंच नाही दिल्या. आपण सभा दिलं ग्राउंड खायला. तुमच्याकडे वेगळेच प्रकार आहे. मला वाटलं चर्चेला आला साहेब म्हणाले रिक्वेस्ट तुम्ही करा बाहेरच्या होतील ते त्या लेडीजला बघून दुसऱ्या लेडीज आहेत बताय का बंद होईल काय नाही व्हायचं. माय बाबा आपली लढाई आता ही अंतिम टप्प्यात. आता आपण या आरक्षणाची लढाई जिंकत. तुम्हाला माझी विनंती आहे, अशी संधी आपल्याला पुन्हा नाही येणार. संधी सोनं करायचं. श्रीमंत मराठा असो किंवा गरीब मराठा असो, शेतकरी मराठा असो किंवा नोकरदार मराठा असो, शिक्षणाला सगळ्यांना पैसे घालावे लागते. आणि सगळ्यांना स्वप्न एकच असतं की आपलेही लेकर आता अधिकारी झाले पाहिजे. परंतु ते स्वप्न या आरक्षणामुळे पूर्ण होत नाही. आणि सगळ्यांना पुन्हा एकदा काम शोधावं लागतं. उच्च शिक्षण आणि नोकरीमध्ये आपला जर टक्का वाढवायचा असला तर आपल्याला आरक्षणाशिवाय गत्यंतर नाही. ज्या अवघडतात मला सगळं कार्यक्रम बिघडायचं मला दिसत. तुम्हाला मुंबईला असंच करता का बंद? आपल्याला प्रत्येक वेळेस आपल्याला या सरकारनं फसवणूक केले. मग 70 वर्षातला कोणताही सरकार असो, शेवटी प्रत्येक सरकार हे आपल्या लेकरांच्याच मुळावर होते. आपल्या लोकांना ताकदीनं आंदोलन उभं करायचे आणि ते यशाच्या जवळ आलं आपल्यात फूट पडायची. परंतु यावेळेस मराठ्यांनी इतक्या ताकदीनं एकजूट केली की सरकारला एकजूट फुटत नाही. काही झालं तरी मराठी आता मागे हटायला तयार. प्रत्येक मराठ्यांच्या मनात आता सध्या स्वतःचा मुलगा आणि स्वतःचा हित आणि आपल्या लेकरं कशी मोठी होतील यासाठी सगळ्यांनी अट्टास घेतला. आपल्याला आपला हट्ट जर आता पुरा करायचा असला तर आपल्याला पुन्हा एकदा ही की जशाला तशीच ठेवावी लागणार. पहिल्या दिवशी जी शक्ती होती ती शेवटपर्यंत ठेवू. हे आरक्षण मिळवायचं. आणि आरक्षण आता जवळपास आपण मिळवल्या तर जमाय. या राज्यातला किंवा या देशातला आता कोणीही आडवा आला तरीही मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार यात काही शंका. देव जरी आडवा आला
तरी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार म्हणजे मिळणारच. 4-2 जण होते त्यांचा कार्यक्रम केलाय आपण. कारण मराठ्यांच्या पुढे तग धरणं एवढी सोपी गोष्ट नाही. शेवटी मराठा तो मराठाच. जर याच्या कोणी नादाला लागायचा प्रयत्न केला तर पाणी पाजल्याशिवाय मराठा फिरून शांत समोरच्याला बसेल. मराठ्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दिलं. इतिहास घडवला होता त्यावेळेस तेही मराठेच होते आणि आता पुन्हा इतिहास घडवायचा आणि लिहायचा आताही मराठेच आहेत. मायबापाव ही लढाई सोपी नाही. दिसताना फक्त 4 अक्षरी आरक्षण शब्द आहे, परंतु यासाठी आपल्या मराठा समाजानं 4 पिढ्या संघर्ष केला. ही जर एवढा साधा सोपा विषय असता तर ताबडतोब सुटला असता. जाणून बुजून सुटू दिला नाही. लांब जाऊन पर्यंत नाही. जाणून बुजून हा प्रश्न सुटू दिला नाही. सगळ्यांचं स्वप्न होतं मराठी एक होऊ द्यायचे नाही. सगळ्यांनी देव मग जवळ आणलं काय रे. मी सगळ्याला पडलो तुम्ही मला पळायची चरे काय. सगळ्यांनी देव पाण्यात बुडून ठेवले होते. मराठा कधीच एक नाही झाला पाहिजे. मराठा जर एक झाला तर जगाच्या पाठीवर मराठा पुन्हा प्रगतीकडे जाईल आणि त्याच्यात ते यशस्वी सुद्धा झाले. कारण आपण एक होत नव्हतो. आरक्षण आणि मुलाचा हित आपण लक्षात नाही घेतलं. पुणे तर या राज्याला शिक्षणाचे दिशा देणारा शहर आहे. सांस्कृतिक नगरी म्हटलं जातं या पुणे जिल्ह्याला. इथूनच बीज सगळी पेरली गेली आणि राज्यातला आणि देशातला विद्यार्थी इथून घडतोय. जर या विद्येच्या माहेरातून आणि या जिल्ह्यातल्या बांधवांनी जर ठरवलं पुणे तुमच्या मुंबई तुमच्या हाकेच्या अंतरावर आहे, जायचं आणि येताना आरक्षण आणायचं. तुम्ही ट्रकेला बांधूनच आरक्षण घेऊन येताना का नाही. पण आता तुम्हाला मनावर घ्यावं लागणार आहे. खूप झाला आता लोकांना मोठं करायचं. आपले पोर आपण कधी मोठे करायचे यासाठी आपल्याला आता झुंजायचे. सरकारला माझं या कोरेगाव आणि राजरगाव नगरीतून आव्हान आहे. किमान आता तुम्ही शहाणे असाल तर एका गोष्टीची जाणीव ठेवा. आंतरवालीपासून कोरेगाव राजरगाव पर्यंत एकही गाव असं नाही की रात्रंदिवस लोक रस्त्यावरची थंडी जागे आहेत. या लोकांच्या वेदना जाणून घ्या. इथं काय काम नाही म्हणून लोक रस्त्यावर उभा नाहीयेत. लाखाच्या संख्येने छोटे छोटे लेकरं घेऊन सुद्धा माझा मराठा समाज रस्त्यावर उभा आहे. तुम्ही वेळेवर भाण्यावर या. नसता तुमची आम्ही पूर्ती जिरवल्याशिवाय आता मागे सरकणार नाही. आम्ही तुम्हाला वेळोवेळी सांगितलं आमच्या लोकांचा नाद नका करू. हे लोक पेटत नाही. जर एकदा पेटले तर समोरचा कवासी त्याचा सुपडा साफ झाला हे मराठी कळवू देत नाही. आमच्या लेकराच्या न्यायासाठी ते मोठं होण्यासाठी आम्ही कोणत्याही टोकाला जाऊ शकतो आणि ते मराठ्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दिलं. नुसती मुंबईची हाक दिली, अख्खे मराठी मुंबईकडे निघाले. आता मला टेन्शन यायला लागले. मला मुंबई जायच्या आधीच मुंबई बोलवती का काय. मी इकडेच राहतो का काय. इतके तरायला लागले ते नमुने. हे मराठीचे पोटे असे बेकारी 9 वाजले काय. तुमचा लयच आवाज निघतो म्हणून मीडियाच्या
सगळ्या बांधवांनी खूप आंदोलनाला सहकार्य केलेलं आहे, हे प्रामाणिकपणानं सांगतो. आता अशात काय झालं असलं तर मला नाही माहिती, सरकारनं काय दबाव आणलाय का नाही आणलं मला आणखी माहीत नाही. मी सकाळी त्याच्या शोधात घुसतो, परंतु शक्यतो मीडियाचे बांधव काही असेल की ते सरकार गिरकरचं सुद्धा नाही, कारण इथं बघणारा मराठा समाज आणि त्यांचे सगळे चॅनल हा राज्यातला माझा मराठा समाज बघतो. तसं असू नये, असलं तर आमच्या चॅनलच्या बांधवांना विनंती, समाज तुमच्या पाठीशी, हा समाजच तुमच्या चॅनलवर राज्यभर बघतोय. दबाव आला असला तर आम्हाला सांगा, की उठवायची ताकद मराठ्यात आहे. फक्त महाराष्ट्रातल्या भरातल्या सगळ्या मराठा बांधवांना सांगतो, खात्रीशीर आपल्याला माहिती मिळेपर्यंत मीडियाच्या बांधवांना काय म्हणू नका, कारण खात्री केल्याशिवाय आपण इथून पुढे काहीच करत जायचं नाही. वैयक्तिक जीवनासाठी सुद्धा सांगतोय तुम्हाला, आपण गैरसमाजावरती सुद्धा 2-2 पिढ्या एकमेकाशी बोलत नाहीत. आपल्या भावकीचे वाद असे फक्त गैरसमाजातून, खात्री केल्याशिवाय कशावरच विश्वास नाही ठेवायचा. मी आंदोलन सुरू करताना अगोदर मराठ्यांचं आरक्षण कुठे हे शोधलं, मग सुरू केलं. आरक्षण अगोदर शोधलं, डायरेक्ट आंदोलन नाही सुरू केलं. नेमकं मराठ्यांचं आरक्षण कुठं आहे याची शोध मोहीम घेतली आणि मराठ्यांचं आरक्षण ओबीसी आरक्षणात याचे पक्के खबरी मिळाल्याच्या नंतर आंदोलन उभा केलं. लोक म्हणले मराठे एक होत नाही, मराठेही एक झाले आणि मराठ्यांनी आरक्षणाचा शोधही लावला. एका फटक्यात 2 कामं केली. मराठा एक झाला आणि चांगल्या चांगल्याच्या पळत्या गाड्या बंद पाडल्या. बाकीच्यांच्या गाड्या तुम्ही बंद पाडल्या, पण त्याची एकट्यानेच बंद पाडली. खप बोलवतो मी त्याला, आरक्षणाच्या विरोधात बोलते, एवढे तरी गेड पडले. त्याला काही सोडतच नाही. त्याने असं वाटोळं केलंय मराठ्याचं. तो काय आपला शत्रू नव्हता, पण त्याला लयच कंड. मराठ्याच्या विरोधात बोलायचं म्हणलं असा तावच घेऊन यायचं. एकदा झालं, 2दा झालं, 2-3 बार असा पट्ट्यावर घातला. अरे ते म्हणलं बेकार बोलत आहे बरोबर. आता तर बाजाराची पिशीच येत त्याच्या हातात आणि कागदच येत त्याच्या. कोणत्या संपादकाकडे जातो आणि म्हणतो तुमच्या दम असतात वाचाय, त्यांना म्हणतो ते काय हलवायचं, तू तुपलं वाचव ना. मराठ्याच्या आरक्षणाच्या विरोधात बोलतो. हे मराठ्याचे पोटले कलाकार ते लेबा खाली बसल्या असे खाली खवट शिरी एका शीत 2 दिवस मग भाकर कर नाही बाबा. कोणी साबण आणल्या तर कुठून निधी आणि ते त्याला दाखवतो चॅनलला, बघा बघा मला किती त्रास आहे, तुमच्या दम असला तर वाचवून टाका. तू ते काय वाचायचं, तू तुलाच वाचव. काय आरक्षणाच्या विरोधात बोलू तुम्ही? तुला अगोदर कोणी काही बोललो का? मराठ्यांच्या वाटा गेल्यावरती सोडी देईन का? हे काय साधे नाही. मला ते एक असा अनुभव आला, तेव्हापासून मी बी आधी सांगायचं बंदच केलं तुम्हाला. आता पुढे काय करायचं. मी 17 तारखेला बैठक राज्याची घेऊन सांगितलं आपल्याला मुंबईला जायचं नको, आपण काय करू, एक फाईट इथं सांगू, ग्रामीण भागातच आपण लढावा करू. पोट्टे खाली बसलेले का बसले नाही, मुंबई म्हणा मला म्हणते, म्हणलं मुंबई काय करू मग. पण 20 जानेवारी डिक्लेअर केल्यावर गप्प बसायचं ना. त्या सोशल मीडियाला देत बसले. 20 तारीख सुद्धा जवळ नाही होती. कोणी काय त्या सोशल मीडियाला एक व्हिडिओ टाकला, मुंबईला मसळीच घेऊन निघाली आणि ते सरकार झालं बेजार.
ते प्रतिनिधी लागले मला फोन करायला. ते म्हणजे होय तू मसरी घेऊन येणार आहे का? मला मागा माहिती टाकलं त्याला. बरं त्या द्वारमध्ये मी बसलेले मसरीवर उलटे तोंड करून बसलेले आणि ते फोटो टाकले. एकाच्या टाकड्या इकडं आणि एकाच्या इकडे. ते म्हणते होय मसरीवर किती लोक बसतात म्हणलं ते मी मला माहित नाही तूच बघायला. मी म्हणलो काय समाजाच्या नादी लागू नका. कारण युद्ध लढावीत मराठ्यांनी आणि जिंकावी सुद्धा मराठ्यांनी. पाटीलकी करावी मराठ्यांनी, पाटीलकी गाजवावी सुद्धा मराठ्यांनी. ते कोणाचं पण काम नाही. मराठ्यांना न्याय द्यायचं सुद्धा कळतं. स्वतःच्या लेकरावर अन्याय झाला तरी चालत, पण इतरांच्या लेकरावर मराठ्यांनी अन्याय होऊ दिला नाही. याला मराठा म्हणते. कधी काही संकट जर आलं तर मराठ्यांनी स्वतःच्या मुलाकडे लक्ष दिलं नाही, पण इतरांच्या पोरांचा घाव स्वतःच्या अंगावर झेललाय. काही केलं तरी मराठ्यांनी स्वतःला न्याय द्यायच्या भूमिकेत कधी चालला नव्हता. पिढ्याला पार मराठ्यांनी इतरांना साथ दिली. कधी काही कोणाच्या लेकराला कमी पडलं तर त्यांना जास्तीचं दिलं आणि स्वतःच्या लेकराला नाही दिलं. दुसऱ्याच्या लेकराच्या डोळ्याचे अश्रू पुसायचं काम मराठ्यांनी वेळोवेळी केलं, पण स्वतःचा मुलगा टाळो फोडत जरी असला तरी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. मराठ्यांनी कोणतंही संकट असं दुश्मनी स्वतःवर घेतली, पण इतरांना त्रास नाही होऊ दिला. आज माझ्या मराठ्यांचे पोर अडचणीत आले तर तुम्ही आमच्या विरोधात दंड थोपटून उभा राहिला. मराठ्यांना यापुढे याची जाणीव असू द्या. आपण सगळं हाताने प्रत्येकाच्या पाठीशी उभा राहतो, पण येणाऱ्या काळात पुढचा माणूस आपल्या पाठीशी उभा राहणार आहे का? तरच त्याच्या पाठीशी उभा राहायचं, नाही तर अजिबात इथे यापुढे नाही राहायचं. 70-75 वर्षाचे जे पक्ष झाले त्या पक्षातल्या सगळे नेते आपल्याच बापदाद्याने मोठे केले. कधी कधी आपल्या मुलाला जर गरज लागली तर तो आपल्या मदतीला धावून येईल म्हणून त्याला मोठं केलंय. आज आपल्या पोरांना गरज आहे आरक्षणाची. कोणत्याच पक्षातला हे काही नेता आपल्या मुलाच्या बाजूने बोलायला तयार नाही. या आताच्या अधिवेशनात जे काही आमदार आणि मंत्री आपल्या मुलाच्या बाजूने नाही बोलला. जे कोण बोलले त्याचा स्वार्थ डोळ्यासमोर ठेवूनच बोलले. 50% वरचं घ्या खालचं घ्या. तुला कोणी मागणी करायला सांगितली? आम्ही ओबीसीतून मागतो. तो कस काय म्हणतो त्याला धक्का नाही लागता घ्या. त्याला धक्का लागून नाही पडून तिकडे नदी द्याकडे. सगळीकडे लक्ष ठेवून बोलायचं. मराठी आता इतके दुधखुळे नाही राहिले. त्यांच्या लक्षात आलाय आता आपला कोण. माय बापू आता लेकरं मोठे करायचं शिका. बस झाला आता. तुम्ही राजकारण करू नये या मताचा मी नाही. तुम्ही अवश्य करा, पण आरक्षण मिळूच कर नाही. पक्षीय फिक्षेन नेते फिते काही नाही. आधी आरक्षण, मग तुमचं राजकारण करा. स्वतःच्या मुलाला एकदा आयुष्याचे आरक्षण देऊन दाखवलं. स्वतःचे लेकरं मोठं करण्यासाठी झुंजत आहे. तुम्हाला संघर्ष करावा लागणार आहे. मी रातपाठ एक करतो. आता 3 वाजले. मी रातपाठ एक करतो. आज 4.5 महिने झालं घराच्या बाहेर आहे. आणखीन उमऱ्याला सुद्धा शिवलो नाही. रात्रंदिवस माझ्या मराठा समाजाला जागा करतो. संधी आली तर सोना करा. रातपाठ कोण करत असतो माहिती तुम्हाला? राजकारणी. रात्री दिवसा येईन, उन्हात येईन, गारत येईन, आपलं दार वाजीन, आपल्या कड्या वाजीन, चहा आपलाच पिईन.
परत म्हणा माझ्याकडे लक्ष ठेवा. काय लक्ष ठेवतो तो माझ्याकडे? इथं आमचं वाटोळ झालं, परंतु तो माझ्याकडेच कवर लक्ष ठेवतो. तो या खाली बार आमच्याकडे लक्ष ठेवलं का? तो डोंबऱ्या टाकतो म्हणजे काय, तो विकास करतो म्हणजे आमचे पोरं मोठे झाले, त्याच्यात पैसे मिळते तुला तर का फुकट नाही टाकी? बिगर पैसे मिळाले कर बरं म्हणून एखादं. त्या टेंडरला सुद्धा हात लावणार नाही ते, म्हणून फेकून देतो टेंडर तिकडे. इथं प्रत्येक जण स्वतःच्या मतलबासाठी करतो. आपल्या पोरांचं काय, त्याचे पोरं गेले परदेशात शिकायला, आपल्या पोरं काय उसं तोडायला पाठवता का? कायमच्या हमाल्या करायचंय त्यांना. कधीतरी जागे व्हा, शहाणपणाच्या भूमिकेत या. अशी संधी पुन्हा मराठ्यांना नाही येणार आता. रात पाठ एक करून मराठ्यांना जागा करतोय, याच्यात माझा काही स्वार्थ नाही. आणि मी कोणाला मॅनेजर होत नाही. सरकारचा तोच नेमका प्रॉब्लेम आहे. मी त्यांना मॅनेजर होत नाही, फुटतच नाही. आणि ती मला आधी माझ्या झेलेवर कसं दिसतं, याला आत्ता फोडू ते माझ्याकडे आले मी खपाखप बोललो. तुम्ही टीव्ही बघा का? तुमच्याकडे टीव्ही आहेत का? पण 7-8 जण हा म्हणले. मग आपला दंड कसा त्याला फोन करून विचार ना. माझ्याकडे कोणालाच माफ नाही. अरे माझ्या कुटुंब बाजू सरला मी या समाजासाठी, तर बाकीचीच काय किंमत करणार आहे? कारण या समाजालाच आता माझ्या बाप्पांना आणि पूर्ण आयुष्याचे या समाजासाठी अर्पण केले. आरक्षणाचा गुलाल या मराठ्यांच्या लेकराच्या डोक्यावर टाकल्याशिवाय मी आता शांताला बसत नाही. फक्त तुम्ही एकजण फोटो देऊ नका. थंडी वाजती, थंडी खूप वाढली, जास्तीचा वेळ नाही घेणार. कारण ही सभा नाहीची, आपण कुठं सभा दिलेल्याच नाही. आपण ही गाड्यावरले आपल्या सोबतच्या रॅलीतल्या लोकांसाठी सूचना देण्यासाठी व्यासपीठ असणं आवश्यक आहे. कारण हे लोकांची संख्या पण भरपूर आहे. पण मला आमच्या एक गाड्या दिसल्या, गाड्या गेल्याच पुढे पाठीमागे. मला वाटलं गेल्या का पुढे मुंबईला. ते गेले तारायला लागले. त्यांना वाटतं गेले तर मग गाड्या आम्ही आता गावोगाव इतकं लोक थांबले, गाड्या पळत कसे. त्यांना वाटतं सच्ची गाडी निघाल तर मुंबईतच थांबव. त्याच्यात कुजबुज करते कवाशी किती मुंबई. त्यांना असं दमच नाही का ना इकडे. तिकट ठरल्यापासून तयारीलाच आहेत. मी सहज म्हणलं सगळ्यांनी कामावर पण घ्या. 20 जानेवारीच्या आता आपल्याला मुंबईला जायचं. एक जणांनी असा व्हिडिओ टाकला, इतकं गावाला पाणी दिलं त्याने रानच शिवलं त्याचं. तेव्हा मला माघारी तर वापसात नाही झाला पाहिजे माझ्या राहणार. बघा मराठीचे पोट्टे. आणि आता हे मुंबईत गेल्यावर त्याला तेच धाक पाडा. इकडे इतके तर तिकडे आले काय करू. आणि ते आहेत पिकाला का राडा नाही. शांततेची एकदा तेवढी ताकद आहे. शांततेचं आंदोलन केलं म्हणून निर्णयाच्या प्रक्रियेत आरक्षण आलंय. फक्त तुम्ही शांततेत मांड्या घालून बसा, आरक्षणच आलं मुंबई. गेले तर रावायचे यांना मी समजतो. आणि ते मगच ऐकलं दुसरा आता होते कुठं घातला असतं. लय कार्यक्रम आवडले त्यांचा. तिथे गेल्यावर काही करणार नाहीत मला माहिती. परंतु त्यांना धाक पडायला तर मी काय करू. त्यातले काही प्रतिनिधी मला फोन करून विचारते, तुम्ही डोंगरात मुक्काम टाकले. आपल्या डोंगरात मुक्काम आहेत ना, तुम्ही कुठं मोजा, तुम्ही सगळे डोंगरच. म्हणलं तू मग आणि डोंगर सोडून गेला मागे येऊन मुक्काम टाकले. तुला काय सांगू काय टाकले त्यांनी. तिथे वारी सारखं द्या. ते वारी नसते का आपली पंढरपूरची. त्यांना वाटतं मुक्काम वारीच्या गावात असते आणि यांची पायी वारी. तर मी गावात मुक्काम नाही, डोंगरात कमी होत. आता मला सांगा, इतके पोटे 2-2.5 कोटी मुंबईपर्यंत, यांना जर एखाद्या गावात मुक्काम ठेवलं, ते जर पाठ्या पिताळाच्या अडून बसले, मेलक राहिलं गावात 6 महिन्या गावात कसं चालतात. आणि मग त्यांना कळत म्हणलं अयो यासाठी डोंगरात मुक्काम आहेत का. म्हणलं हा. आणि मग मुंबईत आल्यावर म्हणलं तिथं जागा मिळेल. तिथं त्याच्यात हे पोट्टे ते व्हॉट्सअप फेसबुकला लिहून टाकले. मंत्री पुढे झोपतो बघायचे, गादी कसली असते बघायची. आणि त्या कचाट्यात का गादी सापडी त्याचं कामच झालं म्हणून सांगायचं.
इमान बघायचे. आता का पंख्यावर जाऊन बसतो इमानाच्या. मला तर असा धाक पाडाय हे मी अमरवून पुसला बसल्यावर एक दिवसभरात माझ्यापाशी बसते का गं मी जागा आहे तो. रातचे सगळे मुंबई फिरून येते का गं. ते मध्ये हिरोचे बंगले कुठे ते बघायचे. बिस्किटाच्या कंपन्या कुठे त्या बघायच्या. एक जणांनी तर मला त्या गिरगाव चौपटीचं नकाशात केलं. ते मला असं गेलं का असं येतं तसं गेलं तिकडे ती असते. म्हणजे हे गेले बी का वाटलं की मापा घेऊन आले मुंबईतले. आणि आपण तरी सरकारला कुठं का मागितलं एवढी एक तर गोष्ट मागितली. आपण आपलं सगळं साहित्य सगळं चालले सरपाना सगळं राखे डिझेल देणार नाहीत गाडीला. त्याचे सौर ऊर्जाच बसल्यात काही काही गाडीला. ते म्हणतात कुंकड वायर खुशीला की आपली गाडी मुंबईत थांबती म्हणजे मध्ये थांबतच नाही. इतकं डोकं लावतात पुढचं. मी सरकारला वेळोवेळी प्रामाणिक मतानं सांगितलेल्या मराठ्यांच्या हक्काचं आरक्षण तुम्ही त्यांना तळपू नका. कारण त्यांना सुद्धा काही मर्यादा आहेत. त्यांना सुद्धा संयम आहे. माझ्या पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या मराठा बांधवांना माझी आजी विनंती एकजूट कायम ठेवा. आपल्या पोरांना आरक्षण द्यायचे. आपले पोरं यात मोठे होणार आहे. मतभेद असतील तर बाजूला ठेवा. उद्यापासून इतकं संपर्क साधा. अख्खा पुणे जिल्हा एकत्र आला पाहिजे. इतकी ताकद लावा. कारण आम्ही तुमचे लेकरं बनवून मुंबईकडे निघालो. लेकराची माया आमच्यावरती ठेवा. ताकदीनं उभा राहा. तिथं जर काही त्रास देण्याचा प्रयत्न केला तर इकडे तुम्हाला शांततेत आंदोलन करायचं. मुंबईच्या गल्ली गल्लीत मराठा 26 तारखेला राहणार आहे. गल्ली गल्लीत मुंबईच्या. आणि जर तिकडे काही त्रास दिला तर महाराष्ट्रातल्या रस्त्यावर फक्त आणि फक्त मराठाच दिसला पाहिजे. इतक्या ताकदीने माझा शब्द आहे तुम्हाला आता मी नाही आठवत. कारण मी शब्द एकदा जर फेकला तर वापस नाही घेत. आता जीव जरी गेला तरी आरक्षण मिळेपर्यंत मागा नाही आठायचं. कारण मला 26 दिवसाचं उपोषण केल्यामुळं एका महिन्यात 2 उपोषण झालेले 17 आणि 9. माझं शरीर मला साथ सुद्धा देत नाही तरी मी मग आठायला तयार नाही. कारण एवढी संधी आपल्या लेकराला न्याय देण्याची. आणि आपण आहे तोपर्यंतच देणं गरजेचं आहे. नसतं आपल्या पाठीमागं आपल्या लेकरांच्या खूप हाल होऊ शकते ते लक्षात असू दे. म्हणून आपल्याला हे आरक्षण द्यायचे. मी नाही माझ्या जीवाची पर्वा करणार. मी असल नसल मला माहीत नाही. सरकारने गोळ्या जरी घातल्या तरी झेलायची तयारी यावेळेस. पण आरक्षण घेतल्याशिवाय आणि सगळ्यांचा बंदोबस्त केल्याशिवाय आता मुंबईतून माघारी फिरायचं नाही. म्हणजे तुम्हाला पुन्हा पुन्हा तीच विनंती. काही झालं तरी 2 गोष्टी करा. मी तुमच्यात असल नसल मला माहीत नाही. परंतु माझा मराठा समाज खूप पिढ्यानंतर एकत्र आलाय. त्यांच्यातली एकजूट फोटो देऊ नका. काही झालं तरी हरकत नाही. एकजूट फोटो देऊ नका. आणि माझा विचारही मरू देऊ नका. तुम्ही काम करताना ताकदीनं करा. आणि आपल्या घराघरातले मराठ्यांचे लेकरं मोठे झाले पाहिजे यासाठी ताकदीनं एकजूट राहा. मुंबईकडे लक्ष असू दे. कारण गेलेले पोरं सुद्धा तुमचेच आहेत. त्यांना अडीअडचणी जर आल्या तर इकडं ताकदीनं उभा राहा. आणि तुम्हाला मुंबई जवळ आहे. शक्यतो तुम्ही सगळ्यांनीच मुंबईकडे 26ला चला. तयारी केली का? नक्की सांगा बरं का. इथं हो म्हणायचं मला एकट्याला कुठं घ्यायची तिथे. सगळेजण जरा जोराने निघा तिकडे. निघले नमुना मी का असं मुंबईत जाईल माहिती नाही होते त्यांना. ते जर मध्ये काही चाळे करायचे प्रयत्न केले. मी बी असं लागलोय त्यांना. तुमच्या रक्तामासाचा आहे. खानदानी आहे. फुटणार नाही. आणि तुमच्याशी गद्दारी मरेपर्यंत करू शकत नाही. कारण ज्या समाजाला मायबाप म्हणलं त्याच्याशी गद्दारी करणारी पैदास माझी नाही. मी नाही गद्दारी करू शकत. म्हणून तर यांनी सगळ्यांना हात टेकले. प्रत्येक बैठकीला मंत्री बदलतो आपल्या. डबल देव माघारी येतच नाही. एकदा जर कचऱ्यातून माया गेला दुसऱ्या बारी ते म्हणतो तिकडं नको जायचं. तुम्ही तुमच्या दुसऱ्या पाठा नाही तर आपला राजीनामा घातला तरी चालेल. तिकडे जात नाही. ते खप बोलत आहे म्हणे काही बोलत आहे. आणि बोलतच 4 भीती तर बोलत नाही. मीडिया पुढंच बोलत आहे. इकडं सगळं कार्यक्रमच लागत आहे म्हणून. त्यामुळे प्रत्येक बैठक शोधून बघा डबल आपल्याकडे माघारी आली.
सगळ्या जवळपास 27-28 बैठका झाल्या 4.5 महिन्यात. फिरून ते मंत्री माघारी आलेच नाही. काही काही ते विचारायला म्हणून गेले तर आणखीन माघारी आले. मी त्यांना खूप वेळेस म्हणलो आमचं आरक्षण कुठं आहे. ते म्हणले आम्हाला नाही माहित. म्हणलं मग तुला कसं काय मिळालं. ते म्हणलं मी साहेबाला विचारून येतो. आणखीन माघारीत नाही आला. असे लय जण आहेत. मध्ये मध्ये तुम्हाला म्हणलं तुम्हाला विमानाने नेतो पण मुंबईला बैठक चला म्हणलं तुलाच जाय एकटा हिंड तिकडे गौरव. मी माझ्या मायबापाला आणि या समाजाला सोडून कधीच एकट्यात चर्चा नाही केली. काय बोलायचं ते पवित्र व्यासपीठ आहे मराठ्यांचं याच्यावर सांगा आणि यावरच चर्चा केली. समाजावरती माझा मी विश्वास ढळू दिला नाही आणि माझा प्रामाणिकपणाही समाजासमोर सिद्ध केला आहे. रात्रंदिवस जागतो याचा अर्थ या समाजाचे लेकरं मोठे होणार. शेवटचं स्वप्न आहे मायबापावर. मराठ्यांचे पोरं या दिलेल्या आरक्षणातून क्लास 1 ते क्लास 4 चे अधिकारी झाले पाहिजेत. IAS IPS दर्जाचे अधिकारी मराठ्यांचे बनले पाहिजे. यासाठी हा संघर्ष सुरू आहे आणि आता शेवटच्या टप्प्यात हा आरक्षणाचा लढा आलाय. चांगल्या चांगल्यांच्या बोलत्या आता बंद झाल्या. फक्त तुम्ही आता मागं पुढे वळू नका आणि आपल्यात एकजूट आपले फोटो देऊ नका. राजकारण्यांना आता डाव साधू देऊ नका. ते गोड बोलून आपल्यात फूट पडतील. त्याचा स्वार्थ त्यात पूर्ण होईल पण आपल्या लेकरांचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार. तुम्ही राजकारण जरूर करा पण आरक्षण मिळाल्या अगोदर नाही. आपलं मागणी ओबीसी आरक्षणातून आपलं म्हणणं सरकारकडे 54 लाख नोंदी मिळाल्या त्याचं प्रमाणपत्र वितरित करा. सरकार ते करत नाही. आरक्षण जर नसतं आणि पुरावे नसते तर आपल्याला कधीच आरक्षण यांनी दिलं नसतं. पुरावे असून हे देत नाही मग आपली काय चूक. एका पत्रावरती त्याच्या सगळ्या परिवाराला द्यायचा असं कायदा सांगतात. एका नोंदीवरती 250 जणाला त्याचा लाभ मिळालाय. प्रमाणपत्र मिळाले एकाच नोंदीवरती. बीड जिल्ह्यात एक गाव असं आहे की तिथं एक प्रमाणपत्र मिळालं त्याच्यावरती 250 जणांना लाभ झाला. 250 जणांना प्रमाणपत्र देण्यात आले एकाच नोंदीवर आणि त्याचं गावच तेवढं आहे सगळं 250 लोकांचं. बेदलं ना बरोबर एकाच नोंदीवर. एका नोंदीवरती आपण 5च पकडू. आता 54 लाख पत्र दिले. एकाच्या नोंदीवरती 5 जणांचा जरी फायदा झाला आजच 2 ते 2.5 कोटी मराठा आरक्षणात गेले. आजच आपण सगळे सोयरे एक शब्द त्यात घेतलाय. त्याच नोंदीच्या आधारावर गणगोतातील सगळ्या सोयऱ्यांना त्याच नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र देऊन आरक्षणाचा लाभ द्यायचा. आता उदाहरणार्थ कोरेगावात एखादं पत्र सापडलं नोंद सापडली एकच आणि वट हुकूम निघाला सगळ्या सोयऱ्याचा. आता कोरेगावचे कारेगावचे एक अंबार होतो माहिती थंडी वाजायला लागली बळच दम धरायला लागली. मला काय ते तसं नाही ना बळच दम धरायला. नाही तर 9च्या पुढे हातात द्यायचीच बंद केली. आता माझ हात धरते स्वतः फोटो काढते मलाच घोडे लागले. त्यांनी काय टाकलेली असते का गण ते भेट नाही मला काहीच नाही या टायमाला. त्यामुळे या टायमाला आपण काच बी खाली घेत माया पायावर पाय देतो मलाच घोडा लागतो. अरे दारू सोडा. मराठ्यांनी जर 2 कामं केले ना पोरांना आयुष्याचं आरक्षण द्या व्यसनापासून दूर जा जात सुधारलीच म्हणून सांगा तुम्ही प्रगती रोखू शकत नाही. आणि ते बंद करा ते आरलं वायदा होतं त्यांनी ऐकत नाही. त्यांनी खाली बस म्हणलं ते उभं राहतं उभं राहा म्हणलं ते खाली बस. त्याला वाद सरक म्हणलं म्हणतं ते आमच्या गाडीवरच गाडी आणतात. एका गावात मी म्हणजे आमच्या पोरांनी विचारलं माझ्याकडं परत नाही दारूवाली घ्यायची. ते म्हणले राव तुम्ही बरेच जण झोलले होते सर. ते म्हणला तुम्हीच यायला उशीर केला मग काय करा तो बघा कार्यक्रमांचा म्हणजे आम्ही यायला उशीर केला मग ते टाकून आला. वा वा धंदा. सगळ्या सोयऱ्यांचा या शब्दाचा इतक्या लांबपर्यंत प्रयोग होतो. तुमच्या या गावात जरी एक नोंद सापडली तुमचे सोयरे पुण्याकडे
पुण्याकडून कोकणात तुमचा येडा इतका लांब जातो, एका सोयऱ्याचा एका नंदीचा थेट मुंबईतून परत तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात वळून येतो. तुमचे सोयरे तिकडं पसरलेले, तिकडून तुमचं बेट परत पुढं लांबत आहे मराठवाडा, निघालेच परत तुम्ही विदर्भातून खानदेशात. मग तुमच्या एका नोंदीने सगळ्या महाराष्ट्राला येडा आणा. आणि 54 लाख नोंदीवाल्यांच्या जर सगळ्या सोयऱ्यांना गणगोत्यातल्या द्यायचं म्हणलं, ज्याची नोंद सापडली नाही त्याला, कोणाच्या आधारावर, ज्याची नोंद सापडली त्याच्या आधारावर एक तरी मराठा खाली राहील का? झालं मग सरसकट झालं का नाही झालं? खाली कोणी राहिलंच नाही. त्यांनी उलट केलं थोडं. एवढंच सांगतो ना, आता मला लई थंडी वाजायला लागली. 54 लाख प्रमाणपत्र द्या आणि त्यांच्या परिवाराला द्या. 2 आणि तिसरा मुद्दा, सगळ्या सोयऱ्यांचा वटहुकूम अध्यादेश काढा. त्यांनी अगोदर चळवळ सुरू केली, अध्यादेश काढायची सगळ्या सोयऱ्यांची. अरे म्हणलं तुम्ही सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश काढता, पण त्यांनी प्रमाणपत्र घ्यायचं कोणाला? मग बसली. 54 लाख लोकांना जर अगोदर पत्र दिले तरच त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना फायदा होईल ना. बागायती एखादी शेती करायचं म्हणलं आधी येर खांदा लागेल ना, का आधीच मोटर राहून ठेवतो, मग काय टाकतो ठेकाळात माती तिथं. तो आधीच अध्यादेश काढायला म्हणलं, ते लय लाडात आलं माझ्याकडे. त्याला वाटलं सगळे सोयऱ्याचं काम झालं म्हणजे येऊ ठेवणार आता आंदोलनातून. मी जवळ येऊन दिलं त्याला, वाचेलं बिचेलं. म्हणलं अध्यादेश काढायला लागलंय, खरं आहे सगळ्या सोयऱ्यांचं आहे, हे बी खरं आहे, त्याच्याबद्दल तुमचं स्वागत. पण ह्या सगळ्या सोयऱ्यांनी ही कागद घेऊन जायचं कोणाकडे? त्याच्या सोयऱ्याला प्रमाणपत्र मिळेल तरच जाईल ना त्याच्याकडे ठेवू, की तुमचं मिळालं आता मी तुमचा सोयरा आहे द्या मला शपथपत्र करू. बरोबर ना? आता त्या 54 लाख लोकांनाच येऊन दिलं नाही तर ती कागद काही नाही, टकोर घेऊन हिंडा जागा गेले मागे. 54 लाख नोंदी आणि परिवाराला दिल्याशिवाय आपण या अध्यादेशाला हात नाही लावू शकत, स्पष्ट सांगितलं. कारण मी माझ्या मराठ्यांची फसवणूक नाही करू शकत. नसता ते आंदोलन करून तरी काय होईल. म्हणून आता त्यांनी पुन्हा चळवळ सुरू केली. 2-3 दिवसापासून असे तुटून पडले सगळे अधिकारी, पडलेले ते अधिकारी झोपत येत खुर्चीवर जाऊन तिकडे. बहुतेक त्यांच्या शनिवार रविवारच्या सुट्ट्या रद्द केल्या. ते बी कसा कश यादी असेल सरकारला, शनिवार रविवार सुद्धा सोडीनाथ म्हणत असेल. आता कसं काय प्रमाणपत्र सापडायला लागले, आता कशी वाटप सुरू झाली. आणि मग आम्हाला मुंबईची हौस होती का? तुम्ही आधी शिकेला असतं तर म्हणते ती वेळ पाहिजे. वेळ किती थोडी वेळ पाहिजे काय थोडं? 7 महिने काय दिलता? 7 महिने वेळ दिला, 1-2 दिवस नाही. मग थांबतच नाही. तेव्हा ते म्हणतात मग हा बघ तिथंच खोट बोलत म्हणून जाईल त्याच्याकडे जात नाही मंत्री म्हणजे. मी खरं बोलतो, मी चूक नाही करत. मी माझ्या जातीशी प्रामाणिक. हे आंदोलन तुमच्याशी संबंध मेंटेन करायला नाही केलं, माझ्या गोरगरीब मराठ्यांना न्याय मिळावा म्हणून आंदोलन उभा केलं. तुमच्याशी नाही बोलू शकत आणि मला काय देणं घेणं नाही तुमच्याशी. तुम्ही मला शत्रू मानायला लागलात हे मला माहिती. आणि मी तरी कुठं मरायला भेटतोय. मी जर माझ्या मराठा समाजाला न्याय मिळावा, माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोरांचं कल्याण व्हावं म्हणून जर आरक्षण मागत असलं आणि तुम्ही जर मला शत्रू मानत असाल, मी तुम्हाला मोजी सुद्धा नाही, गिरणार सुद्धा नाही. तुम्हाला काय करायचं ते करा. कारण माझ्या जातीपेक्षा मला मोठं कोणी नाही. मला हेच पद खूप मोठं झालंय. मला कोणाच्या पदाची गरज नाही. माझा समाज हाच माझं दैवत म्हणून माझ्या पाठीशी उभा राहिला आहे. हेच पद माझ्यासाठी खूप मोठं आहे. मला नाही गरज तुमची. आणि मी मरायला भेटतोय कुठं तुम्हाला? आणि मला मारणं एवढं सोपं आहे का तुम्हाला? मला जर तुम्ही मारायला गेला तर राज्यात तुम्ही कुठं राहता तुम्हालाच माहित नाही. आणि आग्यामुळे सोपं नाही. जर पॅन्टीत घुसलं तर बाहेरच नाही जात नाही मराठ्यात. तुमचा कार्यक्रम करूनच माघारी फिरत. कारण ही जात साधी सोपी नाही. हिने चांगल्याच बुड बसलेले. तर तुम्ही कोणीच नाहीत. तुम्हाला तर 5 वर्षातून एकदा बसायला लागतंय तिथं. मराठ्यात जर मनावर घेतला ना तर आयुष्यभर तुमचा राजकीय सुपडा सापच केला म्हणून समजायचं. या मराठ्याने आयुष्यभर तुम्हाला गुलाम लागू देणार नाही. मराठ्यांच्या आमच्या हक्काचं आरक्षण द्या यासाठी लढाई. माय बापा हो, मुंबईकडे तुमच्या बळावर आणि तुमच्या पाठबळावर निघालो.
तुमच्या आशीर्वादाची आता गरज आहे आणि तुमच्या पाठबळाची सुद्धा आम्हाला गरज आहे. आता पाठीवरचा हात काढू नका. एकदा हे आरक्षण मिळेपर्यंत जाणारे मुलं हे तुमचे आहेत. कोणीही म्हणत नाही तर आल्याला मला थंडी वाजली. पुरं 3 दिवस झाले गाड्यातून प्रवास करते. कोणी म्हणत सुद्धा नाही कोणत्या टायमाला जेवण मिळालं किंवा कोणत्या टायमाला नाही मिळालं. कोणी म्हणत सुद्धा नाही की आम्हाला आंघोळीला पाणी मिळालं की मिळालं. प्रत्येक जण वेदना सहन करतोय, पण मुंबईच्या दिशेनं निघाला. प्रत्येकाचा एकच ध्येय, आता मुंबई गाठायची आणि मराठ्यांना आरक्षण द्यायचं. कोणाला किती त्या गाडीत थंडी वाजली कोणी विचार करायला तयार. कोणाला 2 दिवसापासून आंघोळ नाही कोणी विचार करायला तयार. प्रत्येक जण एकच डोळे लावून बसलाय मुंबईकडे जाण्याचं. म्हणून तुम्हाला इकडं पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला हात जोडून विनंती, मुंबईला गेलेल्या लेकरांच्या पाठीशी उभा राहा. त्याला ताकदीनं पाठबळ द्या. मागे हटू नका. आता ते पोरं हटणार नाहीये. ते मुंबईच्या दिशेने निघालेत म्हणजे सगळ्या तयारीनं निघाले. ते कधीच म्हणणार नाहीत की माझा मायबाप मराठा समाज माझ्या पाठीशी नव्हता. तुम्ही जर ताकदीनं महाराष्ट्रभरातून मराठा समाज उभा राहिला तर तुमचं ऋण येणाऱ्या पुढच्या पिढ्या आणि त्यातील मराठा समाज कधीच विसरणार नाही. म्हणून ताकदीनं या आंदोलनाच्या पाठीशी उभा राहा. आपला शेवटचा लढा आहे. ही अंतिम लढाई आणि आरपारची लढाई. हा शेवटचा लढा. पुन्हा आरक्षणासाठी लढा नाही उभा करायचा. जाता जाता तुम्हाला पुन्हा एक शब्द देतो. माझा जीव जरी गेला, सरकारने छाताडावर गोळ्या जरी घातल्या तरी मराठ्यांना आरक्षण मिळून दिल्याशिवाय मी 1 इंचही माग हटणार नाही. शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.